एकनाथ शिंदे हे नाराज झाले। त्यांच्या नाराजीचं कारण काय होतं तर भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या लोकांना पळवत होतं। ही सगळी नाराजी कुठे जाऊन पोहोचली? दिल्लीमध्ये अमित शहांच्या दरबारी। अमित शहांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली आणि त्यानंतर एकमेकांच्या पक्षातनं माणसं घेऊ नका असा तह झाल्याचं सांगितलं गेलं। एक प्रकारे तोडगा काढला गेला, समन्वय साधला गेला। पण त्यानंतर भाजप नेतृत्वाने जो संदेश दिलाय तो मात्र बुचकाळत टाकणार आहे। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पण पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा असे आदेश केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा, सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाकडून आल्याचं कळतंय। कल्याण डोंबिवली या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सुरुंग लावला आणि त्याच विरोधात शिवसेनेमध्ये नाराजी नाट्याचा भडका उडाला आणि हे सगळं प्रकरण एकनाथ शिंदेंनी दिल्लीपर्यंत नेलं, अमित शहांपर्यंत नेलं। दरम्यान दोनही बाजूंनी म्हणजे शिवसेनेकडनं सुद्धा आणि भाजपकडनं सुद्धा या संपूर्ण प्रकरणावरती समन्वय साधला गेलेला आहे अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। दोन्ही बाजूचे नेते काय म्हणतात आपण पाहूया। आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा आणि मी सुद्धा समन्वय समितीत आहे एनडीएच्या, त्या समिती हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही। पण लोकल लेवलला जेव्हा तिकीट मिळत नाही 8-8, 10-10 वर्षापासून ते वाट पाहतात आहे। त्यामुळे काही लोक एकनाथ शिंदेकडे, एकनाथ शिंदेचे काही लोक भाजपकडे, दोघांची राष्ट्रवादीकडे, त्यामुळे थोडा उडाउडी चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भाने। तर म्हणून काही या ठिकाणी महायुतीत गडबड झाली आहे, राज्य स्तरावर गडबड झाली आहे असं काही नाही आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बैठकीमध्ये किमान शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही असा निर्णय झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.